भगवंताची अवीट असणारी ही कथा तू ऐक. तन मन धनानं चित्त एकाग्र करून सर्वांगाचे कान करून ही कथा ऐक. तुला मुक्ती दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. गुरु महाराजांना आश्वासन देऊन टाकलं. आनंद वाटला महाराज चंचुलीला आणि त्याच ठिकाणी राहायला लागली. गुरुची सेवा करायला लागली. तन मन धनाने साष्टांग नमस्कार केला आणि कथा श्रवण करायला लागली. शिव महापुराणाचं महात्म्य थोर आहे. श्रवणानं चित्तशुद्धी होते. हे सगळं आपण काल पाहिलं. अशा सगळ्या अंगानं तिनं श्रवण केली आणि केल्यानंतर 7 दिवस शिव महापुराणाची कथा ऐकल्यानंतर काय सांगावं महाराज. चंचुलीचा अंतकाळ ज्या वेळेस जवळ आलेला आहे, प्रत्यक्ष भगवान शिवाचे पार्षदगण त्या ठिकाणी शुभ्र वर्णाचे पार्षदगण त्या ठिकाणी आलेले आहेत. विमानामध्ये बसवलेलं आहे आणि थेट विमान कैलास लोकाला गेलं. मध्ये कोण बसलेली आहे? चंचुला असणारी चंचुला भक्त. एकाग्र चित्तानं शिवकथेचं श्रवण केलं. विमान शिवलोकामध्ये पोहोचलं महाराज आणि शिवगण त्या ठिकाणी भगवान शिवाचे गण असणारे त्यांनी चंचुलीला शिवसभेमध्ये नेलं. हो, आता तिथं काय काय दिसायला लागलेलं आहे पहा. कुठं नेलं चंचुलीला? कोण म्हणलं? कुरुळ्याला. कुरुळ्याला नाही, शिवलोकाला दिलं. शिवलोकाला. उगा हसण्यासाठी म्हणलो, कोणी म्हणलं नाही. कैलासाला गेली चंचुला आणि तिथं वैभवशाली उच्च आसनावर सोन्याच्या सिंहासनावर भगवान शिवजी त्या ठिकाणी बसलेले आहेत. कैलासावर सुंदर अशा प्रकारचं दृश्य पाहिलं. विराजमान झालेले आहेत. त्या सनातन स्वयंभू ईश्वराला त्या ठिकाणी पंचमुख असणारे भगवान शिव. 5 मुख आहे भगवंताला जर पाहिलं बारकाईनं. पंचमुखी परमेश्वर त्याला म्हणावं. पंचमुखी नाग सांगितलेला आहे आणि प्रत्येकी 3 याप्रमाणे 15 नेत्र होते. भगवान शिवाला नेत्र किती? 3. मस्तकावर अर्धाकृती चंद्र त्या ठिकाणी धारण केलेला आहे. कंठ लीलवर्ण आहे भगवंताचा. अंगकांती कर्पुरा समान आहे शिवजी. म्हणून शिवजी दिसत असताना पांढरे आहेत बरं का, कर्पूर गौरव. आणि फोटो आल्यानं सगळा शंकर निळाच करून टाकला. फोटो आले तसा शंकर कधी घेऊ नये. फोटो पांढरी मूर्ती आहे भगवान शंकराची बरं का. कर्पूर गौरम करुणावतारम. आणि फक्त कंठ जर पाहायला गेला तर निळा कंठ आहे. नीलकंठ हे भगवान शिवाचं स्वरूप सांगितलेलं आहे. आणि अत्यंत तेजस्वी असणारे भगवान शिवजी त्यांनी आपल्या सर्वांगावर श्वेत भस्म त्या ठिकाणी लावलेलं आहे. श्वेत भस्म. सुंदर स्वरूप चंचुला पाहायला लागली. प्रमथ गणाची या मेळी. प्रमथ गणाची या मेळी. चंद्र मोळी देखिला. चंद्र मोळी देखिला. भस्म चोरी सर्वनारी. भस्म चोरी
सांगितलेलं आहे इथे या भंगामध्ये प्रमथगणाची आमेळी चंद्रमोळी म्हणजे भगवान शिवजी देखील भस्म शोधे सर्वांनी. भगवान शंकरांनी आपल्या सर्वांगावर त्या ठिकाणी भस्म लावलेला आहे. भस्म 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 म्हणजे काय, कशा करता लावलेला आहे, थोडस भस्माचं चिंतन पाहू. भस्म हे तिन्ही दृष्टिकोनातून चांगलं सांगितलेलं आहे. तिन्ही दृष्टिकोनातून भस्माचं आध्यात्मिक महत्व आहे, भस्माचं वैज्ञानिक महत्व सांगितलेलं आहे आणि भस्माचं आरोग्य सुद्धा सांगितलेलं आहे. तिन्ही दृष्टिकोनातून हे भस्म अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून भस्म लावावं. अत्यंत पवित्र असणारे हे भस्म आहे. भगवान शिवजी लावतात आणि भगवंताला सर्वात प्रिय आहे मला भस्म. भस्मांतरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय भस्म लावतात भगवान श्री. भस्म म्हणजे काय, राख होतात. राख असणार. कोणती राख? अहो माणसं जळालेली राख भगवान शिवजी आपल्या सर्वांगाला लावतात. का लावत असतील? हे पुढे शांत बस, शांत बस, शांत बसा. तुम्हाला एक एक चॉकलेट दिलं बघा नंतर आरती झाल्यावर. बरं तिकडे आमच्या घराकडे यायचे नंतर चॉकलेट देतो. इथं नाही. सर्वांगांनी भस्म अशा प्रकारचं लावतात भगवान शिवजी. नश्वरतेचं प्रतीक म्हणजे राख आहे. या जगामध्ये काहीही सत्य नाही. सत्य काय आहे? राख. नश्वरतेचं प्रतीक, वैराग्याचं प्रतीक म्हणजे राख आहे. पवित्रतेचं प्रतीक म्हणजे राख आहे. आणि ती राख भस्म कपाळावर लावल्यामुळं नकारात्मक ऊर्जा नाहीशी होत असते. नकारात्मक ऊर्जा नाहीशी होत असते. आणि म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे. पहा तुम्ही, लहान लेकरू भिलं, रडायला लागलं नाही का, जुन्या बाया म्हाताऱ्या बाया काय करतात? त्या थोडस भस्म लावतात. शिव 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 काय म्हणायचे येत आहे ते म्हणतात. पाणी शिंपडतात. लगेच अशा प्रकारचं ते काय होतं, शांत होतं लेकरू. हे भस्माचा महिमा अशा प्रकारचा आहे. नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते. शरीरातील अतिरिक्त आर्द्रता शोषली जाते. उष्णता शोषून घेणारे हे भस्म आहे. आणि एकाग्रता वाढवते. एकाग्रता, मनुष्याला एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे. भस्म मानवी शरीराच्या नश्वरतेचं शेवटची अवस्था म्हणजे राख. म्हणून भगवान शिवजी भस्म लावतात. आठवण करून देते, बाबा तुझी राख होणार आहे. तुझ्या संबंधांची राख होणार आहे. तुझ्या साहित्याची राख होणार आहे. सगळं अशा प्रकारचं काय होणार आहे, भस्म होणार आहे. म्हणून भस्म लावावं. ज्यामुळे अहंकार कमी होत असतो, वैराग्याची वृद्धी होत असते. भस्म शरीरातील अतिरिक्त ओलावा शोषून घेत असते.
आणि त्वचेचं संरक्षण करणारं हे भस्म आहे. भस्म डोक्याला लावत असल्यामुळं डोक्याचे जे विकार असतात, विचार करण्याची क्षमता, डोकं दुखणं, मग माणसं म्हणतात मला फार टेन्शन आलं, म्हणतात टेन्शन. महिला मंडळ म्हणतात माझ्या मागे लई ताण लागला, माझ्या एवढा ताण कुणालाही नाही. काय झालं, काय झालं, तिनं मला असं म्हणावं काय, तिनं मला तसं म्हणावं काय, हे ताण, त्याला ताण म्हणावं. हे विनाकारण ताण घेत बसू नये आणि दुसऱ्यालाही देऊ नये. शांत राहावं. मग काय करा, भस्म लावून केलं. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रियायधम कोटि जन्म कृतं तापं स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति. पार्वतीपते शिव हर हर महादेव. महाराज भस्म लावल्यामुळं चक्र, स्वाधिष्ठान, मणिपूर याच्या मध्ये जे चक्र आहेत ना, 7 चक्र, षडचक्राचं भेदन करून समाधी अवस्था प्राप्त होत असते. एकाग्रता. भस्म लावून बसा तुम्ही. म्हणून आजही लिंगायत लोक लिंग पूजेचं अनुष्ठान करतात. हातावर लिंग घेतात आणि पूजा करतात. सारखं ध्यान लावतात. त्याच्यामुळे काय होते, चित्ताची शुद्धी होते. हे भस्म कपाळावर लावावं, छातीवर लावावं, खांद्यावर लावावं, हातावर लावावं, पाठीवर लावावं, मानेवर लावावं, गळ्याला लावावं. अशा प्रकारचे भस्माचे ठिकाण सांगितलेले आहेत. सगळी शरीरातली ऊर्जा केंद्र उत्तेजित होत असतात. भगवान शिव भस्माचा अलंकार धारण करतात आणि ते स्वतः सिद्ध करून देतात की जगच सर्व काय होणार आहे, शेवटी नश्वर होणार. या जगाचाही प्रलय होणार आहे, या जगताचाही राख होणार आहे. म्हणून भगवान शिवजी आपल्याला संकेत देतात. भस्म आयुर्वेदामध्ये विशिष्ट प्रक्रिया करून काही भस्म तयार करतात. स्वर्ण भस्म, रौप्य भस्म, गायीच्या शेणापासून निर्माण केलेलं ते सुद्धा भस्म आहे. अत्यंत पवित्र मानलेलं आहे. आपल्या घरामध्ये ती गायीपासून, शेणापासून बनवलेली गौरी, छोटीशी गौरी घ्यावी, इतका तुकडा, आणि मस्त पैकी त्याच्यावर तूप टाका, काडी लावा, थोडस जाळा, सुंदर घर पवित्र मानल्या जाते. काडी वाजवाय घरामध्ये रोज अशा प्रकारचा दिवा लावला पाहिजे. सायंकाळी भगवंताची पूजा. आजही भगवान शिव पार्वती विहार करत असतात सायंकाळचा 6 ते 7च्या दरम्यान. म्हणून सायंकाळी शिवपूजा. सायंकाळची शिवपूजा अत्यंत महत्वाची सांगितलेली आहे भगवान शिवाची. आणि मग ते घरोघर पाहत असतात. कोण्या घरामध्ये दीप प्रज्वलन लावलेलं आहे, कोण्या घरातली लहान लहान लेकरं दीपक ज्योती नमस्तुती म्हणायला लागलेले आहेत. संस्कार कोण्या घरामध्ये हे वापरून त्या ठिकाणी बघतात देवी देवता. आणि त्या सायंकाळच्या वेळेला दार लावणे, लक्ष्मी येत असते, अन्नपूर्णा येत असते. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि
ज्याचं घर प्रसन्न आहे ना, जाळून पुसून अशा प्रकारचं निर्मळ ठेवलेलं आहे, दिवा लावलेला आहे, आपोआपच त्या घरामध्ये लक्ष्मी माता, अन्नपूर्णा माता, सगळे देव येत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवे, असा आशीर्वाद भगवान देऊन निघून जात असतो. त्याला माना महादेव म्हणावं. म्हणून हे भस्म अत्यंत महत्वाचं आहे. औषध रसायनामध्ये विविध रोगावर या भस्माचा उपयोग करतात आणि म्हणून भगवान शिवजी त्या ठिकाणी आपल्या अंगावरती भस्म लावलेले आहे. श्वेत भस्म लावलेले, अत्यंत तेजस्वी भगवान शिवजी दिसायला लागलेले आहेत. त्यांचं लावण्य अद्भुत होत. सर्व देवता त्या भगवान शिवाच्या समोर हात जोडून उभे आहेत. भस्म शोभे सर्व अंगी, वाम भागी भवानी, पार्वती माता बसलेली आहे. शोभे पन्नंग भूषण, नंदी वाहन साजिरे, पन्नंग अशा प्रकारचे घातलेले आहेत. म्हणजे गज चर्म व्याघ्रांबर, कमरेला काय गुंडाळलेलं आहे, गजचर्म व्याघ्रांबर घातलेला आहे भगवंतांनी. सुंदर भगवंताचं स्वरूप आहे. नंदी वाहन साजरे, भगवान शिवाचं वाहन काय आहे? नंदी. संगे तापसाचे भार, रमावर गिरंची, सगळे अशा प्रकारचे माहोल चाललेला आहे भगवान शिवजीचा. छत्र चामरे भविती, गीती गाती वडीवार, छत्र धरलेला आहे भगवान शिवजीच्या वर. सगळे देवलोक स्तुती करायला लागलेले आहेत. चामर धरलेला आहे. सण्या चौघडे त्या ठिकाणी वाजवायला लागलेले आहेत कैलासावर. ऐसा पाहोनिया डोळा, सुख सोहळा सुखाचा, चंचुलीला आनंद झाला. काय माझं भाग्य असेल या कैलासामध्ये मी येऊन थांबलेली आहे. माझं किती मोठं भाग्य आहे. आणि त्या ठिकाणी देवता भगवंताची सेवा करायला लागलेली आहे, तत्पर आहे. कोण कोण आहे त्या ठिकाणी? गणेश, भगवंताचे पुत्र गणेश. भृंगी, शृंगी हे भगवंताचे सेवक असणारे गण. भृंगी, नंदी, वीरभद्र, असा माहोल त्या ठिकाणी सगळ्या शिवजींचा उभा आहे. भूते वेताळ जे कोणी असतील ते आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पाहायला लागलेले आहेत, हात जोडून कैलासामध्ये. कशा करता? कोण्या वेळेला स्वामी माझी आज्ञा देतील, मी कोण्या कामाला जाऊ. इतकं चंचल पाहिजे स्वामीच्या सेवेमध्ये. जसे हनुमंतरायांनी सेवा केली प्रभू रामचंद्रांची. हात जोडून उभेच, हात जोडून उभेच, हात जोडून उभेच. आपल्या आराध्य दैवताचा अर्थात भगवान शंकराचं परम उज्ज्वल रूप चंचलानं पाहिलं, प्रसन्न वाटलेलं आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. वारंवार भगवान शिवाचं दर्शन घेतलं, प्रणिपात केला, विनम्र भावना उभी राहिलेली आहे, सद्गदित झालेली आहे. डोळ्यातून आनंदाचे अश्रू त्या ठिकाणी यायला लागलेले आहे. शिव पार्वतीला मोठा आनंद झालेला आहे. अंतःकरण भरून आलेलं आहे. चंचुलेचं कृपा दृष्टीनं पाहिलेलं आहे. त्या प्रेमानं जवळ बोलवलं चंचुलेला. चंचुलेला पार्वतीची सखी करून टाकली. सखी करून टाकली.
सर्वात प्रिय असणारी पार्वतीची सखी म्हणजे चंचुला झाली आणि त्या कैलासामध्ये चंचुला त्या अक्षय सुखाचा लाभ घेत राहील. हे पुण्य कशामुळे प्राप्त झालं नाही? शिव महापुराण कथा ऐकल्यामुळं. एकदा फक्त एकदा अक्षय असणार सुख ती चंचुला भोगायला लागली. अक्षय सुखाचा लागला ध्यास, अक्षय सुखाचा लागला ध्यास, अक्षय सुखाचा अक्षय सुखाचा म्हणून पायास शरणालो, म्हणून पायास शरणालो.